पुढचा प्रश्न बघा काय दिसतोय. हा प्रश्न जेव्हा दिसतोय मला या ठिकाणी घातांकाचा नियम वापरायचा आहे. ज्यांना नियम माहीत असेल एकदम चांगलं आहे. ह्या ठिकाणी बघा आता नियम कोणता वापरला जाणार आहे मी ते आधी सांगतो. बघा नीट, ह्या ठिकाणी बघा काय दिसतंय, 3च्या डोक्यावर 5 आणि 3च्या डोक्यावर 2 म्हणजे काय, भागाकार दिसतोय. ओके, भागाकारामध्ये दोन संख्या आहे. या संख्येचा याला पाया म्हटलं तर बघा दोघांचा पाया समान आहे. जर पाया समान असला आणि भागाकार असला, पाया समान आहे आणि भागाकार आहे तर घातांक म्हणजे पॉवरची, तर पॉवरची वजाबाकी होती. जर पाया समान आहे आणि गुणाकार आहे तर पॉवरची बेरीज होती. दोन्ही नियम कळाले. जर गुणाकार असला तर पॉवरची बेरीज, भागाकार असला तर पॉवरची वजाबाकी. दोन नियम झालेतच. काय येईल मग, पाया तोच लिहायचा, पाया 3च लिहायचा, फक्त पॉवरची वजाबाकी करायची. 5तून 2 गेले, इथं 5 वजा 2 येईल, पॉवरची वजाबाकी. 5तून 2 गेले 3, म्हणजे 3च्या डोक्यावर 3. प्रत्येकाला माहिती 3चा घन किती येतो रे, 3चा घन 27 येतोय. कळलं का, म्हणजे ह्या पूर्ण मांडणीचं उत्तर काय आहे, 27 आहे. मग आता मी काय करतो, या पूर्ण मांडणीच्या ऐवजी 27 लिहितो. पुढे काय दिसतंय, वजा 27. 27 मधून 27 गेले, किती येतं रे उत्तर, उत्तर येतं पर्याय क्रमांक 1.